मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जी पोस्ट ऑफिसची भरती आहे, ती 15 जुलैपासून म्हणजेच आज 13 तारीख आहे, परवापासून ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकत आहात. गेल्या आठवड्यात मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये सांगितले होते या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, कशाप्रकारे निवड पद्धती आहे, कशावरती आहे, पेपर होणार आहे की नाही, संपूर्ण माहिती सांगितली होती. त्याच्यानंतर खूप मुलांनी एकच प्रश्न केला आहे, की "सर, मी या जिल्ह्यातून आहे, मी या कॅटेगरीचा आहे आणि मला एवढी टक्केवारी आहे 10वी माझं सिलेक्शन होईल की नाही? मला एवढे टक्के आहेत, मी फॉर्म भरू की नको?" संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, आज 13 तारीख आहे. 15 तारखेपासून म्हणजेच 15 जुलैपासून तुमचे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. तर काल देखील या ठिकाणी या विभागाने एक अपडेट काढलेले आहे. 12 जुलै 2024 म्हणजे आज 13 तारीख आहे. काल या ठिकाणी 12 तारखेला एक अपडेट त्यांनी दिलेले आहेत. बघू शकता जी-डी-एस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स, बघू शकता डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, जी-डी-एस स्टेशन हे परिपत्रक काढलेले आहे. ते या ठिकाणी बघू शकता. बघू शकता ऑल चीफ पोस्टमास्टर जनरल, बघू शकता सब विषय काय दिलेला आहे, जी-डी-एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024, बघू शकता डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन अँड, बघू शकता एंगेजमेंट शेड्यूल हे वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेले आहे. तर बघू शकता वेगवेगळे संपूर्ण माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि ही माहिती सांगण्याची मला गरज नाही. कारण कालच्या व्हिडिओमध्येच जो आधी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे. आजच्या व्हिडिओचा जो मुद्दा आहे, बघू शकता कालच्या याच्यामध्ये पण आजच्या व्हिडिओचा मुद्दा एवढाच आहे, की आपण किती टक्के असले तर आपण हा फॉर्म भरावा. आपल्या महाराष्ट्रासाठी एकूण किती जागा असणार आहेत, मेरिट कशाप्रकारे लागते, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, बघू शकता ॲक्टिव्हिटीज आणि शेड्यूल हे बघू शकता रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर बघू शकता 15/7/2024 म्हणजे काल जे परिपत्रक काढले त्याच्यामध्ये 15 जुलैपासून आधी पण सांगितली होती आणि आता पण सांगतोय. 15 जुलैपासून अर्ज सुरू होणार आहेत परवापासून आणि ते 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात आणि 6 तारीख ते 8 तारीख ऑगस्ट बरं का, 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान जर तुम्ही फॉर्म भरताना काही चुका केल्या तर तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता, करेक्शन करू शकत आहात. आजच्या व्हिडिओचा मुद्दा आपण शेवटला बघणार आहोत, की किती टक्केवारी असले तर तुम्ही फॉर्म भरायचा आहे. मागील वर्षीचं जर टक्केवारी आहे, मागील वर्षीचा कट ऑफ आपल्या महाराष्ट्राचा किती लागला होता, संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त किती टक्केवारी असावी फॉर्म भरण्यासाठी ते बघणार आहोत. तर बरेच मुलं पेमेंटबद्दल विचारत असतात का बी-पी-एम बघू शकता ब्रांच पोस्टमास्टर असतो त्याला या ठिकाणी बघू शकता 12,000 हे स्टार्टिंग हे बेसिक आहे. म्हणजे स्टार्टिंग 29-40 पर्यंत हजारपर्यंत जाते. परंतु हे बेसिक समजा तुम्ही या पोस्टला सिलेक्शन झालं. समजा 12,000 हे पेमेंट दिलेलं आहे. 12,000 दिलेलं आहे. सिलेक्शन झाल्याच्या नंतर सर्व बेसिक धरून तुमचे पेमेंट या ठिकाणी बघू शकता 22,000 पर्यंत गेलेले तुम्हाला बघायला भेटेल स्टार्टिंग पेमेंट आणि हे 10,000चं पेमेंट जे दिलेलं आहे ए-बी-पी-एम आणि डाक सेवकला 10,000चं दिलेलं आहे. ते 18,000 प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर हा तुमचा या ठिकाणी गैरसमज आहे, की कमी पेमेंट आहे, चांगल्या प्रकारचे पेमेंट आहे आणि पार्ट टाईम जॉब आहे, कंटिन्यू काम नसते. लक्षात घ्यायचं आहे. एज लिमिट या ठिकाणी बघू शकता 18 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. जर एस-सी आणि एस-टी कॅटेगरीचे असाल, तर तुम्ही 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि जर ओ-बी-सी कॅटेगरीचे असाल, तर तुम्ही 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. आता एकच जो महत्त्वाचा प्रश्न आहे, बघू शकता वयाची सूटबद्दल इथे दिलेले आहे. जो एकच प्रश्न आहे, सिलेक्शन याच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पेपर होत नाही. कोणत्याही प्रकारचा पेपर होत नाही. तुमचे बघू शकता 10वी मार्क्स म्हणजे मार्क्स जे टक्केवारी आहे, तुमची 10वीची जी टक्केवारी आहे त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होत असते. बरेच मुले विचारत असतात, की मला एवढे टक्के आहे, तेवढे टक्के आहे, फॉर्म भरू का नको? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता एस-सी एस-सी आणि एस-टी याच्यामध्ये यांना फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. ₹0 फी. ₹0 फी आणि जर तुम्ही ओ-बी-सी बघू शकता ओ-बी-सी आणि जनरल म्हणजे ओपन मध्ये असाल, तर तुम्हाला फक्त ₹100 ची फी आहे. टी-सी-एस सारखी ₹1000 फी नाही लक्षात घ्यायची. फक्त 100 फी आहे. तुम्हाला कितीही टक्केवारी असो, मी एस-टीचा आहे, मला या ठिकाणी 60% आहे, अशा प्रकारे बोलत असतात. मी ओ-बी-सीचा आहे, मला या ठिकाणी 88% आहे, मी फॉर्म भरू का नको? तर मित्रांनो एस-सी आणि एस-टी वाल्यांनी सर्वांनीच फॉर्म भरायचा आहे. कारण यांचं मेरिट देखील कमी लागलेलं बघायला भेटतं आणि जे ओ-बी-सीचं आहे तेपर्यंत 88-90 पर्यंत सगळं आणि खूप मुलांचा एकच प्रश्न आहे, की जे लॉकडाऊनमध्ये मुले आहेत त्यांचंच जास्त सिलेक्शन होतं. तर हे 100% खरं आहे.
लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी पेपर स्ट्रिक्ट झाले नाही. ज्याच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्येच पेपर झालेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी सेंटरवरती पेपर न झाल्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मुले आहेत. खूप अशी मुले आहेत, की त्यांना बघू शकता 90+100% खूप मुलं आहेत आणि सिलेक्शन होणारे हे जास्त हेच मुले असतात, लक्षात घ्यायचं परंतु आता थोडं प्रमाण कमी झालेलं आहे. प्रमाण कसं कमी झालं आहे, तर मित्रांनो आता जे झाली भरती झाल्याच्या नंतर 2019 3-4 प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रत्येक वर्षी जुलै महिन्यामध्ये ही भरती असते आणि जवळ-जवळ 35,000 प्लस जागा यावर्षी असणार आहेत आणि प्रत्येक वर्षी 35,000 प्लस जागा असतात आणि प्रत्येक वर्षी आपल्याला महाराष्ट्राला याच्यामधून बघू शकता 4 ते 5,000 जागा या ठिकाणी येत असतात वाट्याला आणि प्रत्येक लिस्ट लागत असते. पहिल्या जवळ-जवळ 1, 2 जवळ-जवळ 5 ते 6 लिस्ट लागत असतात आणि सर्व मुलांनी फॉर्म भरायचे. किती कमी. जर एवढंच सांगायचं की ज्या मुलांना 60 पेक्षा जास्त टक्के आहेत त्यांनी सर्वांनीच फॉर्म भरायचे. सर्वांनीच फॉर्म भरून द्यायचा आहे. नक्की सिलेक्शनची अपेक्षा ठेवायची आहे आणि फी नसल्यामुळे फॉर्म भरणे या ठिकाणी तुम्हाला गरजेचे आहे. फी जास्त नाही. फक्त जनरल आणि ओबीसीला ₹100 आणि एस-सी, एस-टी आणि ओदरला कोणत्याही प्रकारची फी नाही. महिलांना देखील फी नसणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे सर्वांनीच फॉर्म भरून द्यायचा आहे. मला कमी टक्के आहेत, मला 70% आहे, फॉर्म भरू का नको? तर फी ₹100च आहे आणि मित्रांनो 100च आहे आणि एस-सी, एस-टीला देखील फी नाही. त्याच्यामुळे सर्वांनीच फॉर्म भरायचा आहे. पुन्हा हा प्रश्न करू नका, की मला एवढे टक्के आहेत, तेवढे टक्के आहेत, फॉर्म भरू की नको? तर मित्रांनो सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. चांगल्या प्रकारचा पार्ट टाईम जॉब असणार आहे. पेमेंट देखील चांगल्या प्रकारचं ठीक आहे आणि तुम्ही फॉर्म भरूनच द्यायचा आहे. आणि जवळ-जवळ याच्यामध्ये किती लिस्ट लागतात? पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही आलं, नाराज व्हायचं नाही. जवळ-जवळ 6 ते बघू शकता 5 लिस्ट तर 100% लागतात. 5 लिस्ट लागतात ते 6 लिस्ट देखील लागतात. तुम्ही फॉर्म भरूनच द्यायचा आहे. प्रत्येक लिस्ट आल्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट दिला जाईल आपल्या वाय-बी-डी अकॅडमी या YouTube चॅनलला. तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.